लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शेतकरी बांधवांनी सर्जाराजाला उत्कृष्ट सजवून हनुमान मंदिराच्या परिसरात उभे केले। तसेच अपर्णा मालीकर यांच्या घरी गुढी काढण्यात आली आणि सर्जाराजाला नैवेद्य दाखवून राजू मालीकर यांच्या हस्ते गुढी फिरवण्यात आली। बैलपोळा हरस साजरा करताना 100 रुपये डिपॉझिट करून बोली लावण्यात आली। पहिली बोली पांडुरंग पोतले यांनी 501 रुपयांची केली, दुसरी बोली निलेश वगारहांडे यांनी 1000 रुपये केली आणि तिसरी बोली दीपक गुणाजी नेवारे यांनी 1600 रुपये करून प्रथम क्रमांक मिळवला। यावेळी सरपंच प्रशांत अडपावार, उपसरपंच संतोष उसकेमवार, पोलीस पाटील वर्षा चिव्हाणे, हनुमान मंदिराचे अध्यक्ष निखिल गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे, माजी सैनिक विकास गोरे, माजी उपसरपंच देवीदास मुरके, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष शात्रकार, आकाश गोरे, संतोष मालीकर, अंकुश सिडाम, अनिल राऊत आणि गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं नाव देवीदास मुरके। आज दिनांक 2025 या रोजी वारा या गावामध्ये बैलपोळा भरवण्यात आला। या अनुषंगाने सर्व कास्तकार जोडीधारक प्रवेश फी भरून हराज पद्धत वारा या गावामध्ये हराज पद्धत दरवर्षीप्रमाणे चालू राहते। तसंच याही वर्षी हराज पद्धत प्रवेश फी 100 रुपये नक्की करून बोली लावण्यात आली आहे। या अनुषंगाने दीपक न्यारे यांनी 1600 रुपये देऊन पोळा हराज घेतला आहे। यांची जोडी कमीत कमी 30-35 जोड्यामधून 1 नंबरवर जाणार आहे। याकरिता सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील सरपंच, उपसरपंच आणि सगळे नागरिक आणि सर्व गावकरी या पोळ्याला सहकार्य केले आहे। त्याबद्दल गावकऱ्याचे व जोडीधारकांचे आम्ही सर्व बैलपोळ्याच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्याच्या अनुषंगाने आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि या बैलपोळ्याच्या सर्व कास्तकारांना व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र, केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.